दुर्गाताई इतक्या मोठ्या तर इतकी साधी गोष्ट जमत नाही का? चला परत, आता बरोबर येत नाही तोपर्यंत करतच राहायचं. 5 6 7 स्टार्ट. ता थै थै तत आ थै थै तत. लीला, अगं लीला, कुठे हरवलीस? काय ग, कशा आहेत तुझ्या सुना? सुना ना लाडावलेल्या आहेत नुसत्या. 1 नंबरच्या आळशी आहेत, आळशी. आधी तर ना दिवसभर नुसत्या लोळत पडलेल्या असायच्या, पण आता मी गेल्यापासून त्यांना सकाळीच उठवते आणि कामाला लावते. त्यांचे ते काय ते झुंबा, हे जिम बिम सगळं बंद करून टाकलंय मी त्यांना म्हंटल, आधी घरची 4 कामं करा. मग काय, एकीला मी बागकाम करायला लावते, दुसरीला मी साफसफाई करायला लावते, आणि जी तिसरी आहे ना मोठी सून दुर्गा, ती तर ना महा आहे महा. तिला तर आपलं मी असंच माझ्या मागे मागे करायला ठेवलंय. मी तिला सांगितलंय मला काय हवं काय नको तेवढंच विचारायचं. भारी, भारी. अगं पण ते तुला काय म्हणतात? लीला, लीला सासू की लीला आई? लीला आई, काय आणू तुमच्यासाठी? चहा का कॉफी? इतकं उकडतंय मला, कळत नाहीये का? सॉरी सॉरी सॉरी. थंड लिंबू सरबत. गुड आयडिया. निघा. आणते. लीलाई, मी काय करू तुमच्यासाठी? तुम्ही सांगाल ते करेन मी. उठा. मी सांगितलं बसायला. सॉरी सॉरी. तू ना एकच गोष्ट कर. मग मी काय काम करू? हात चेप. हो हो. मी सांगितलं का थांबायला? आत्ताच म्हटलं ना मला उकडतंय. जोरात. सॉरी लीलाई. लिंबू सरबत. लीला, हा कुठे हरवलीस? त्या ना मला लीला आई म्हणतात. अगं एजे कसे आहेत? मी तर ऐकले खूपच शिस्तीचे आहेत ग ते. अगं पण ते बायकोशी असं का वागतील? मोडलंच नाहीये हो. त्याचं लग्न दुसऱ्या मुलीसोबत झालंय, लीला सोबत, आणि ती या घरात राहतेय. हो ना. आणि श्वेता पण या घरात राहायला आली तर ते ऑड वाटेल ना. श्वेताला न्याय मिळण्यापेक्षा काय ऑड वाटेल हे जास्त महत्वाचं आहे का सरस्वती? नाही वहिनी, तसं नाही. आता पण बिन काही नाही. आता बास, खूप अन्याय केला तुम्ही आमच्यावर. आता श्वेता सेटल होणं ही तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मावशी अगं, मग आता काय करू दुसरं? भर लग्न मंडपात बेशुद्ध पडली होती माझी मुलगी, आणि हे सगळं त्या लीलामुळे झालंय. आता हे सगळं असं झाल्यानंतर कोण माझ्या मुलीशी लग्न करेल? हा, तिला आयुष्यभर काय घरात बसून ठेवायचंय? ते काही नाही. ती जर सेटल झाली नाही, तिचं लग्न नाही झालं ना, तर मी तिला सरळ विहिरी ढकलून देईन, नाही तर विषच देते. अहो श्वेताची आई, असं कसं बोलताय तुम्ही? असं बोलू नका हो. सोन्यासारखी मुलगी आहे तुमची. एक लग्न मोडलं म्हणून तुम्ही असा टोकाचा निर्णय नका घेऊ. तिचं आयुष्य संपवण्याच्या गोष्टी करू नका हो. माझी खात्री आहे तिचं लग्न चांगल्याच व्यक्तीशी होईल, ती चांगल्याच घरात जाईल. हो ना, मग तुम्हीच लावून द्या तिचं लग्न. तुम्हीच नवरा बघा, तोपर्यंत तिला इथेच ठेवून घ्या. नाही नाही, मला दुसरं कोणीही नकोय. मी एजंट शिवाय राहू शकत नाही. मी किती स्वप्न बघितली होती त्यांच्या बरोबर लग्नाची.
आता माझे सगळे मित्रमैत्रिणी मला सतत हेच विचारत असतात की श्वेता तुझ्या लग्नाचं काय झालं काय झालं. मी काय उत्तर देऊ आजी त्यांना. नाही मला मला दुसरं कोणी नको, मला एजंटशीच लग्न करायचंय. बघितलं हे असं असं सतत बडबडत असते ती. आता यातून काय मार्ग काढू मी, तुम्हीच सांगा. बघितलं काय वेळ आली आहे माझ्या बहिणीवरती आणि मावशीवरती. हे सगळं त्या लीलामुळे झालंय आणि तरीही आपण तिला या घरात घेतलंय का आजी? बरोबर आहे काय हे? रडू नकोस लक्ष्मी, शांत हो. श्वेताला न्याय मिळायलाच हवा, आपण तो मिळवून देऊ. जहागीरदार आपली जबाबदारी. श्वेताला समजवा, दुसऱ्या एखाद्या चांगल्या माणसाशी तिचं लग्न जमवा आणि जेव्हा तुम्हाला हे जमेल ना तेव्हाच मी तिला न्यायला येईन. श्वेता नको रडूस ग. दुर्गा वहिनी, मी हिला गेस्ट रूम मध्ये घेऊन जाऊ का? रडून रडून किती वाईट अवस्था झाली आहे हिची. नको रडूस, सगळं नीट होईल.